एसपी टीव्ही न्यूज मध्ये सुस्वागत करत आहे. थोड्याच एसपी कलेक्टर ऑफिस पुढे सध्या बसलेल्या आहेत उपोषणाला. ह्यांच्या काय समस्या आहेत स्वतः सांगतात. सर, आपल्या काय समस्या आहेत आणि कशा संपर्कात बसलेला आहेत? आमच्या सर्वांना प्रथमतः जय श्रीराम. यानी की आमच्या समस्या आहेत की ब्रह्मगाव येथील हिंदू धर्माचं अस्मिता दैवत असणारा ब्रह्मचारी बालब्रह्मचारी हनुमंतराय यांच्या मूर्तीची विटंबना झाली. तर तेथील काही असंतोषी लोकांनी, जिहादी लोकांनी, आमच्या समाजकंटकांनी आमच्या दैवतावरती, बजरंगबलीवरती, मूर्तीवरती मांसाचे गोळे, गोमांस, जेणे की जी गाय आपल्या धर्मामध्ये पवित्र अशी सांगितली जाते, तर त्याचे गायीचे बारीक बारीक तुकडे मांस त्या मंदिरावरती, त्या मूर्तीवरती लावलं यासाठी. आणि दुसरी गोष्ट, आमच्या लावून त्यांनी देशद्रोह यानी की विद्रोह केला आणि आमच्या संपूर्ण हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या. यासाठी आम्हाला त्यांनी न्याय पाहिजे, आम्हाला ते आरोपी सापडले पाहिजे. यासाठी आम्ही उपोषणासाठी कलेक्टर ऑफिसच्या समोर बसले. सर, आता इथं कलेक्टर ऑफिस पुढे बसलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे. ह्याच्या पुढे आपला पुढचा पाऊल काय असू शकतंय? या ठिकाणी हा जो काही निषेध आहे, तर हा फक्त एक उपोषण करता म्हणून हा फक्त माझा निषेध नाही, तर संपूर्ण बीड जिल्ह्याचा, सकल हिंदू बांधवांचा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील हिंदू बांधवांचा आणि भारतातील हिंदू बांधवांचा हा निषेध आहे. हा भूतोन भविष्यती अशी क्रूरपणे मारुती रायाची विटंबना जी आहे, तर ते क्रूरपणे गोहत्या प्रथम स्वरूपातील एका गटाने गोहत्या केली आणि साधारणतः 10 ते 12 गोमातेला त्या ठिकाणी कत्तली करण्यात आल्या. आणि तेच गोमांस 28 मेच्या रात्री, मध्यरात्री हे मारुती रायावरती पूर्णपणे हे गोमांस टाकून त्याच्यावरती मारुती रायावरती गोमांसाच्या हार चढून या ठिकाणी क्रूरपणे एक आम्हाला सहन होत नाही, अत्यंत वेदनादायी आणि क्लेशदायक ही घटना आहे. आम्हाला आमच्या प्रत्येक हिंदू बांधवांच्या ज्या भावना आहेत तर त्या तीव्र आहेत, परंतु आम्ही या प्रशासनाला एक अल्टिमेट देतोय की या ठिकाणी आमच्या भावनाचा तुम्ही सन्मान करावा. या ठिकाणी आम्ही ह्या लढाईमध्ये एकटे नाहीत, संपूर्ण तळागाळातले जे काही पक्ष आहेत, राजकीय पक्ष आहेत, हिंदुत्ववादी संघटना आहेत आणि संपूर्ण सकल हिंदू समाज या आंदोलनामध्ये पाठीशी आहे. परंतु आम्ही कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप त्याच्यावरती कायदा हातात घेतलेला नाही. परंतु मला प्रशासनाला सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून एक सूचना द्यायची की जर आमच्या ह्या मागण्या तात्काळ आणि लवकरात लवकर जर मान्य होत नसतील तर या ठिकाणी हे प्रत्येक गावागावामधून हा उद्रेक होण्याची, दंगली होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून या ठिकाणी प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तातडीने याच्यामध्ये कारवाई करावी. जे काही संघटित गुन्हेगारी करणारे, मारुती रायाची विटंबना करणारे असतील, गोमातेची संघटितपणे हत्या करणारे असतील, तर यांच्यावरती मोकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि ह्याच कट कारस्थानामध्ये आमच्या या मारुती रायांचं आम्ही शुद्धीकरण करत असताना, दुग्ध अभिषेक करत असताना, या ठिकाणी हनुमान चालीसा पठण करत असताना आमच्या हिंदू बांधवावरती खोटे गुन्हे दाखल करून हे प्रशासनाने त्यांची लाचखोर प्रवृत्ती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय का काय, असाही या ठिकाणी आम्हाला प्रश्न निर्माण होतोय. का प्रशासनावरती, पोलीस प्रशासनावरती कोणाचा हस्तक्षेप आहे किंवा कोणाचा दबाव आहे आणि या दबावापोटी ते हे कृत्य करतायत का, किंवा प्रशासनाने या संदर्भात काही कुठल्या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या संघटनाकडून काही लाच घेतलेली का काय, असाही जनमानसामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आम्हाला प्रशासनाला ही गांभीर्याने दखल घ्यावी. त्याचबरोबर आमचे निरपराध बांधव जे आहेत आज कुठेतरी प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी ते आज अभ्यास करतायत, रात्रंदिवस खडी माथे खाऊन त्यांचे आई वडील काबाड कष्ट करून त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्या अशा चांगल्या युवकांवरती, आमच्या हिंदू बांधवावरती अशा पद्धतीचे गुन्हे दाखल होत असतील तर उद्या हेच आमचे हिंदू बांधव जे आहेत तर हातामध्ये शस्त्र घेऊन, बंदुका घेऊन एक देशासाठी, हिंदुत्वासाठी एक आतंकवादी म्हणून या ठिकाणी रस्त्यावर उतरतील. म्हणून प्रशासनाने यांना आतंकवादी बनण्यापासून रोखावं आणि त्यांचे जे काही गुन्हे तर ते तात्काळ मागे घ्यावेत. त्याचबरोबर या प्रकरणाची
गांभीर्याने चौकशी करण्यासाठी SIT चौकशी नेमावी आणि याच्यामध्ये जे खोटे गुन्हे दाखल करणारे जे काही सहआरोपी आहेत त्यांच्यावरही मोकोकांतर्गत कारवाई करावी. त्याचबरोबर अन्य इतर जे काही गोहत्येच्या संदर्भातील बीड जिल्ह्यामध्ये जे काही गोहत्या होतात, जे खुलेआम कत्तले होतात, जे काही पक्क्या स्वरूपाचे जे कत्तलखाने या ठिकाणी उभे केले जात आहेत, तर ते सर्व या ठिकाणी कत्तलखाने उद्ध्वस्त करून त्याच्यावरती बुलडोजर फिरून त्या सर्व कत्तलखाने किंवा गोहत्या करणारे जे काही आरोपी आहेत तर त्यांच्यावरही मोकोकांतर्गत तातडीने कारवाई करावी अशी पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला माझी तीव्रपणे सकल हिंदू बांधवाच्या माध्यमातून नम्रपणे विनंती आहे. आणि या ठिकाणी आमच्या या आंदोलनाचा या ठिकाणी तातडीने न निकाल लावल्यास, याच्यावरती आमच्या मागण्याची दखल न घेतल्यास या ठिकाणी प्रत्येक गावागावामधून हा सकल हिंदू समाजाचे जे काही आमचे बंधुभाऊ आहेत तर ते या ठिकाणी बीड मध्ये येतील आणि त्याची काय पुढची जी काही जे दंगल असेल किंवा अन्य काय घटना घडणार असतील तर त्याची पूर्णपणे ही शासनाने जबाबदारी घ्यावी. आणि त्याचबरोबर या आंदोलनामध्ये एक इंचही हटणार नाही. या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं या ठिकाणी अन्नत्याग उपोषण तर चालूच आहे, परंतु आपलं जर याच्यावरती तात्काळ तुम्ही ऍक्शन घेत नसताल तर मी तुमचं मेडिकल असेल किंवा कुठल्या या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा तुम्ही देणार असताल त्याही नाकारल्या जातील. परंतु या ठिकाणी याचा जो काही उद्रेक होण्याच्या अगोदर आणि ह्याला एक दंगलमय परिस्थिती होण्याच्या अगोदर आमच्या हिंदू बांधवांचा सहनशीलतेचा अंत या शासनाने बघू नये. आणि म्हणून या ठिकाणी शासनाला पुन्हा एकदा मी सकल हिंदू बांधवाच्या वतीनं विनंती करतो की तातडीने याच्यावरती ऍक्शन घ्यावी आणि आम्हाला काय पद्धतीने कोणत्या पद्धतीने कारवाई केली, कोणत्या पद्धतीने तपास केलेला आहे, कोणते आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत, कोणते आरोपी याच्यामध्ये संशयित आहेत, संशयित आरोपीची यादी आमच्याकडे आहे ती प्रशासनाने घ्यावी आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीने संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी करावी. त्यांना त्या ठिकाणी कस्टडी त्यांची काढून हे गंभीर प्रकरण जे आहे आमच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे तर तो तातडीने निकाली काढण्यासाठी काय ऍक्शन घेता येईल तर त्याच्यासाठी तुम्ही अहोरात्र प्रयत्न करा. 15 दिवस या प्रकरणामध्ये ऑलरेडी पोलीस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाला आम्ही 15 दिवसाचा वेळ दिलेला होता. ही घटना जी आहे 29 मे रोजी झालेली आहे आणि आज 12 तारीख आहे. उपोषण कालपासून आजचा हा दुसरा दिवस आहे, परंतु कुठल्याही पद्धतीची प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. आम्हाला कोणीही या ठिकाणी भेटायला आलेलं नाही. कोणत्याही पद्धतीची या ठिकाणी आम्ही कारवाई करत आहोत याच्या संदर्भात लेखी आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं नाही. आणि ह्या कारवाईमध्ये ह्या संपूर्ण घटनेमध्ये जोपर्यंत आम्हाला लेखी कारवाईचे पत्र जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले FIR हे आम्हाला दाखवले जात नाहीत. प्रशासन याच्यावरती आम्हाला संपूर्ण सकल हिंदू समाज याची आतुरतेने वाट बघतोय की पोलीस प्रशासन याच्यावरती काय ऍक्शन घेतोय, काय कोणती कारवाई केली. प्रत्येक दिवस उजाडतोय आणि मावळतोय. ह्याच्या पलीकडे ह्या प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही. म्हणून या ठिकाणी हा जो काही आता पुढच्या जे काही घटना होणार आहेत तर त्याच्यावरती पूर्ण शासनाने आता आम्ही याच्यावरती ऍक्शन घेणार आहेत. आम्ही काय करणार आहेत हे अल्टिमेट आता आम्ही शासनाला देणार नाही. ह्याच्यामध्ये मी निवेदनामध्ये आजच्याही निवेदनामध्ये कालच्याही निवेदनामध्ये दिलेलं आहे की माझी ही अंतिम लढाई असेल आणि या ठिकाणी हे आत्मदहनाचाही शासनाला इशारा दिलेला आहे. तर या ठिकाणी मी आत्मदहनही करेल आणि त्याच्यानंतर माझ्या जीवाचं तर काय होईल ते मी बघेल. मी समाजासाठी धर्मासाठी जीव द्यायला तयार आहे, परंतु ह्याचा उद्रेक आमच्या हिंदू बांधवाकडून होऊ नये, कायद्याचं उल्लंघन आम्ही होऊ नये असेच आम्ही प्रत्येक हिंदू बांधव प्रत्येक गावागावामध्ये आमच्या सर्व सकल हिंदू बांधवाच्या वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी असतील, सर्व पक्ष असतील आणि याच्यात शांतता राखण्याचं आव्हान करतोय. परंतु आमच्या सहनशीलतेचा अंत एकदा संपल्यानंतर या ठिकाणी याचे जे काही दुष्परिणाम होतील तर ते शासनाला भोगावे लागतील. एवढीच आमची या ठिकाणी प्रशासनाकडे विनंती आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या पुढारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी एवढंच मला शासनाला विनंती आहे.